हे हापूस आंबे आहेत, ते स्वच्छ धुवून आता कापून घेते. हे बघा छान हे आले. त्याचं हे करून हा असा चमच्याने काढून घ्यायचा. असा काढायचा किंवा आंब्याच्या वरची साल काढून मग पण काढता येतो. सगळं काढून घ्यायचा. छान आंबा पिकलाय. कलर पण किती भारी येतो ना. हो आणि सुगंध पण छान येतो. हापूस आंब्याचं वासावरूनच कळतो की हापूस आहे म्हणून. पूर्ण निघून येतो काय बघ एवढा आला. पहिल्या प्रकारे पण होतो, नाही पण ह्या कसं अशा प्रकारे पण काढू शकतो आपण. 2 आंब्याचा हा गर काढलाय. मिक्सरमध्ये आता हा गर ग्राइंड करायला टाकायचा ह्याच्यामध्ये. थोडीशी साखर टाकायची, कारण ही प्रिझर्वेटिव्हचं काम करते. त्यामुळे जर थोडी टाकली तर आंब्याची जी पोळी आहे ती जास्त दिवस टिकते. यामध्ये तुम्ही वेलची वगैरे टाकू शकता, पण मी वेलची टाकत नाही, कारण आंब्याची म्हणजे रिअल चव आहे ती येत नाही. त्याच्याबरोबर वेलचीचा पण स्वाद येतो, तर न वेलची घालताच आंब्याची पोळी चांगली वाटते. आता हे ग्राइंड करून घेऊया. हे बघा असा झालाय. असाच जरी घातला वाळत तरी चालतो, पण ह्याच्यात साखर टाकली आहे, त्याला थोडं बाइंडिंग येईल म्हणून हा शिजवून घ्यायचा. आता शिजवण्यासाठी थोडंसं तूप टाकायचं. आता हा गरम करून घ्यायचा. तो आंब्याचा पल्प गरम होईपर्यंत ताटाला तूप लावून घेऊया, कारण गरम गरम ह्याच्यात ओतायचं असतं. हातानेच लावायचं म्हणजे व्यवस्थित लागतं. असं मोठं गॅस नाही करायचा, मंद आचेवर गरम करून घ्यायचा. असा खदखदला ना म्हणजे समजायचं की तयार झाला. तसे वेगवेगळे आंब्याचे पदार्थ बनवता येतात. आंबा हा फळांचा राजा आहे. खदखदला म्हणजे समजायचं तयार झाला. आता हा तूप लावलेल्या ताटात काढून घ्यायचा. आणि मग हे असं पसरवायचं. हलवायचं म्हणजे सेट होऊन जातो तो रस. चला तर आता हे उन्हात ठेवूया, खिडकीवर ठेवूया. माझ्या खिडकीकडे ऊन येतं म्हणून हे आता 2-3 दिवस सुकायला ठेवूया. हे बघा 3 दिवस झाले त्याला सुकत ठेवलं होतं. आता उलटं करून घेऊया, तर हे सहज असं निघतं. हे बघा कडा सुट्टी सहज निघतं. हे बघ किती छान झालंय.